हृदय त्याचे बाबा एकदम हिरो सारखे चाललेत. लंडन सारखं पण इथे मला जास्त गर्दी वाटते. लंडनची सिनेमा बघायला आल्याच म्हटलं मला फुल लंडन माहिती आहे. इथे आहे सिनेमा आयकॉनिक ओपेरा हाऊस आणि इथे आहे सिनेमा आयकॉनिक हा बबरी. हृदय झोपला आहे. कविताची पण तब्येत थोडी डाऊन आहे. हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आहे दिवस 4था आमच्या सिडनी टूरचा. अच्छा. आणि आज आमचा प्लॅन आहे सिटीमध्ये जायचा. तर सिटीमध्ये आम्ही सर्वात आधी जाणार आहोत ओपेरा हाऊसला. आणि पुढचं सगळं नियोजन हृदयच्या मूडवरती आणि वेदरवरती डिपेंड आहे. तर काय काय रॅन्डम गोष्टी करतो ते तुम्हाला मी दाखवेलच. आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या, कारण आपले खूप छान छान व्हिडिओज येतात. आणि आता आम्ही निघत आहोत. आणि आज ना थोडं ऊन कालपेक्षा 4 डिग्री जास्त आहे, म्हणजे गरम असेल अजून थोडं. तर समर चालू आहे तर ऑब्व्हियसली गरम असणारच. तर बघू कसं आजचा डे स्पेंड होतो. आणि आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून जाणार आहोत आज, कारण सिटीमध्ये परत पार्किंगचा खूप मोठा इश्यू येतो. तर पार्किंग लवकर भेटत नाही आणि खूप शोधावी लागते. तर त्यात पण टाइम वेस्ट होतो खूप सारा. आणि हृदयला बसवा कार सीटमध्ये, उतरवा परत बसवा उतरवा, ते करत बसण्यापेक्षा म्हटलं आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करू. आणि आता वाजलेत अराउंड 11:30. तर बघू आज काय काय एक्सप्लोर करतो. आजचा ब्लॉग बघण्यासाठी आमच्या बरोबर कनेक्टेड राहा. बाय हृदय. बघा कसे हृदय त्याचे बाबा एकदम हिरो सारखे चाललेत. हृदय हाय हाय ये. चला तर आम्ही निघत आहोत आता. आणि खूप सारं ऊन आहे आणि दोघं बघा इथे चाललेत. चलो लेट्स गो. एकंदरीत अशी प्रॉपर्टी आहे ही. आता ही मागची साईड आहे, पुढची नाहीये. आणि इथे पण रूम्स वगैरे आहेत, बरीच मोठी आहे. आणि इथे पूल आहे. तर बघू पूलमध्ये कधी यायला भेटतंय का. तर इथे आहे टेनिस कोर्ट आणि इथे आहे पूल. आणि इथे आहे, कोण आहे तू? हे हृदय. You ready? Alright, oh bye. Black color cap. Okay. A few moments later. तर बाहेर खूप ऊन आहे आणि आताच आम्ही बसमध्ये बसलोय. आणि इथून किती तासभर लागेल ना? तासभर लागेल. ते बसमध्ये बसलो. नकोच यायचं तुम्हाला? इकडे विचार. तर ही सिटी सर्कल घ्यायची आहे, प्लॅटफॉर्म नंबर 1. चलो चलो. You want to sit in the car? Stand करतो. Hold eyes hand. It's very dangerous. चला त्याची कार्ड वागवत जावं लागतं. आणि हृदयला पण. लेट्स वेट हिअर. ओके, स्टँड हिअर क्वाइटली. फोल्ड युअर हँड्स. ओके. इथे स्टाईल बघा आमची. बाबा उभे राहिल्यात तसं उभा राहिला बघतो. हाय बॉय. उभे. आणि आम्ही ट्रेन वाट बघतोय कधी येते. बसनी फक्त किती 2-3 स्टॉप होते. आणि किती वेळ लागला? 5 मिनिटं. आणि आता ट्रेन पकडायची आहे. तर ट्रेनने आम्हाला पुढे 1 तासभर लागणार आहे. तर आली ट्रेन. ग्लेनफील्ड आहे हे स्टॉप. आणि आतून अराउंड अशाच आहेत सगळ्या ट्रेन्स. तर इथून पण डोर आहे, सो दॅट प्रेस करून आपण दुसऱ्या इथे
जाऊ शकतो असं. तर इथे ना 3 एलिव्हेशन्स असतात. खाली पण आहे बसायला आणि वरती पण आहे आणि हे नॉर्मल मधलं. आणि हाय कुठे जाऊन बसलोय बघा. खूप मस्ती करतोय हा मुलगा, बिलकुल ऐकत नाहीये. सिट करतोय. सर्क्युलर कीला पोहोचलो आहोत. किती भारी आहे. चलो लेट्स गेट डाउन. तर मेलबर्नमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी जसं PTV कार्ड वापरतो ना, तसं सिडनीमध्ये ओपल कार्ड असतं आणि त्यासोबतच ना आपण क्रेडिट और डेबिट कार्डसुद्धा वापरू शकतो. तर स्टँडर्ड रेट्सप्रमाणे चार्जेस ऑटोमॅटिकली डिडक्ट होतात. सो आम्हाला वेगळं कार्ड घ्यायची गरज नाही पडली. बोट आहे बोट. डू यू वांट टू गो इन द बोट? Find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. आणि ही प्रिन्सेस क्रूज निघाली आहे. मी बघा यांचं हे बघून ना मला टायटॅनिकची आठवण आली. बोट्स छोटे छोटे वाल्या. हॉर्न पण दिला तिने. बाय बाय. कविता कसं वाटतं तुला? एकदम भारी, खूप भारी आहे. एकदम अशा खूप म्हणजे अति लाईव्हली लोक दिसत आहेत. खूप मस्त, एकदम भारी. गॉगल काढू? मला आवडत पण नाही असं. म्हणजे हा ॲक्च्युली टाईम बरोबर आहे. दुपारी खूप जास्त UV होतं सूर्याच्या रेजमध्ये आणि आता थोडं कमी झालं आहे. मग तुम्हाला जर इथे फिरायचं असेल सिडनीला आणि तुम्ही समरमध्ये येत असाल तर आयदर यू गो अर्ली इन द मॉर्निंग and return before like 12 o'clock and then go again back at around 4 o'clock. तर आम्ही इथे पोचलो कितीला? 4:15ला. 4:15 वाजता पोचलो. अजून पण ऊन आहे पण हे थोडं बिअरेबल आहे. म्हणजे लाईक 12 ते 3च्या मध्ये 4च्या मध्ये जे ऊन आहे ते एकदम बेकार. म्हणजे खूप ड्राय पडते स्किन आणि मला तर हे पण आलेले काय बोलतात रॅशेस आलेले. आणि एकदम मस्त आहे वातावरण इकडचं. लंडन सारखं आहे पण इथे मला जास्त गर्दी वाटते. हां लंडनचीच मी त्यांना आल्याच म्हटलं मला फुल लंडन वाईब लाईव्हली आहे. थोडं खूप लाईव्हली आहे आणि एनी टाइम बेटर दॅन मेलबर्न. मेलबर्न म्हणजे रुटीन लाईफ वाटते ना. म्हणजे असं हॅपनिंग नाही वाटत जास्त काही. हे हॅपनिंग वाटतंय ना इथे पॅरेट्स आहेत तुझ्याकडे. हां आता मी तुम्हाला अजून एक दाखवते पॅरेट्स आहे. अति एक्साइटेड झाली आहे पण मी खूप हॅपी झाली आहे बघून.
खूप सारी लोक असं एक्साइटेड झाली ना खूप जास्त, मग तर काय इकडे तिकडे बघ तू हे कर तू हे कर तू हे कर, आणि प्लॅनिंग सगळं आपणच केलेलं असतं, पण ही ते ओव्हर ऍक्टिंग करायला लागते. गजब बेइज्जती आहे. खूपच मस्त वाटतं, एकदम असं फ्रेश होऊन गेलं, म्हणजे माइंडच फ्रेश झालं. प्रॉपर लंडन वाईब्स, प्रॉपर. मला तर थोडंसं लंडन पेक्षा माहित नाही, थोडंसं बेटर वाटतंय. हा मे बी बिकॉज ऑफ वेदर आणि न्यू इयरचा टाइम आहे ना म्हणजे आता. लंडनला एनी टाइम तुम्ही गेलं थोडी थंडी असतेच. इथे थोडं आता सनी वातावरण आहे म्हणून लोक पण जास्त मस्त बाहेर फिरतात. हा, आणि जॅकेट्स वगैरे नाही दिसत आहेत. हे आहे सिडनीचा आयकॉनिक ओपेरा हाऊस आणि इथे आहे सिडनीचा आयकॉनिक हार्बर ब्रिज. आणि इथे आहे आमचा हृदय ज्याला खूप ऊन लागत आहे. तर इथे आता एवढं मोकळं दिसतंय. मोकळं म्हणजे आहे का पण न्यू इयरला हे सगळं भरून जातं न्यू इयरचे फायरवर्क्स बघण्यासाठी. आणि या हार्बर ब्रिज वरती होतात ना फायरवर्क्स. वन ऑफ द हार्बर ब्रिजवर होतं, नीच्या मागे पण होतं ओपेरा हाऊसच्या. पण मग इथे लोक संध्याकाळपासून सकाळपासूनच येऊन बसतात आणि जागा पकडून बसतात, मॅट वगैरे टाकून देतात आणि बसतात. आता बघू आमचं कसं होईल. नाही म्हणजे हृदयला घेऊन तर शक्यच नाही. एवढा वेळ नाही थांबू शकणार कारण एखादी जागा बघू जिथे गर्दी नाहीये, तिथे जाऊन आपण मस्त तिथून आम्ही बघू. हा, आणि खूप त्रास आहे म्हणजे हा एवढा वेळ तर बसणार नाही जरी जागा पकडली खूप वाटतं. पण हे सगळं टीव्हीतच चांगलं वाटतं. टीव्हीतून बघा मस्त वाटतं. म्हणजे असं फिरायला या तुम्ही, पण न्यू इयरचं फायरवर्क्स वगैरे बघायला खूप डिफिकल्ट. तर आम्ही इथे फोटोज काढत होतो आणि हृदयला आली पी. तर हृदयचे बाबा त्याला घेऊन गेले जातात आणि आता येतील थोड्या वेळात. मग आम्ही जाऊ ओपेरा हाऊसला. पण खूप मस्त वाटतंय. आता मी खूप वेळा बोलली आहे खूप मस्त वाटतंय, पण खरंच खूप भारी वाटतंय. पॉसिबल असेल ना तर नक्की व्हिजिट करा इथे. त्याला इंडियन पण दिसलेलं तर आजी आबा म्हणून असे बघतोय आणि खूप अपेक्षेने बघतोय. जेव्हा आजी आबा पाहिजेत त्याला पाहिजे रे, आजी आबा पाहिजे. त्याला खूप आवडतात आजी आबा. कोणतेही दिसू, फॉरेनर दिसले इंडियन दिसले ना तरी पण तो एकदम खुश होतो आणि त्यांना हाय वगैरे करतो. दुसरं कोणाला करणार नाही, पण आजी आबांना नक्की करतो. इव्हनिंगला तर लाईट लागतील का मस्त मस्त. हृदय झोपला आहे. कविताची पण तब्येत थोडी डाऊन आहे, उन्हाचा त्रास झालेला आहे. आणि हे आहे आम्ही इथे ओपेरा हाऊसच्या जवळ. चांगलं आहे पण हार्बर बीच सोबतच फोटो चांगला आहे. बेबी झोपले. ऊन जरा जास्तच आहे म्हणजे ओव्हर आहे. 6 वाजून गेले ना. 6 वाजून गेले बघा प्रकाश. 6:30 7 वाजायला आले मला. दाखव 6:47. तर थोडं टायर्ड झालो होतो, सो जास्त वेळ नाही थांबलो पण क्वालिटी टाईम स्पेंड केला आणि ऑन द वे डिनर करून आम्ही रिटर्न निघालो. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि चला मग भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद. बाय.